मागे थोडं मागे बताया जाएगा कि किस तरीके से कितनी ताकत के साथ में वो मैदान पर उतर रहे हैं। आदित्य सर, वाढीव भाजपाने ठाकरे आणि पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवारामध्ये दिलेले आहेत शिवसैनिकांना राजकारण एवढं गलिच्छ राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजपा नोटबंदीवर बोलायला तयार नाही आहे, जीएसटीवर बोलायला तयार नाही आहे, 15 लाखाचं जे खात्यात येणार त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे। नेमकं 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी ते अजून बोलायला डिक्लेअर नाही। महायुतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, सीबीआयतून द्यायचा, आयटीतून द्यायचा की कोणाकडून द्यायचा। वोट बांधणार होते त्याविषयी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध केला आहे। काय आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, मग नाणार असो, बारसो असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार, इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार नाही। आदित्य साहेब, अमित शहानी एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती 40 पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे भाजप सोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील। मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे, अन्याय पाहिलेला आहे भाजपकडून, तो आता आम्ही सहन करणार नाही। सर, हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट जिहाद करून आहे। हेमंत सोरेन आता जेलमध्ये ते कुठून म्हणाले? आदित्य साहेब, बहुजन विकास आघाडीने आरोप केलेला आहे की कोर्टबाबत तुमची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे, काय मला तर त्यांना नक्की विचारा ते कुठच्या बाजूला आहेत, कारण जिथे सरकार असतं तिथे ते सरकत असतात। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं, आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत, कुठच्याही ठेकेदारासोबत राहणार नाही। विद्यमान आमदार हा त्यांनी उमेदवार दिलेला आहे, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मला वाटतं आपल्याला माहिती आहे ते लोक पाहत आहेत, आपण सोबत आहेत, ताईंच्या सोबत आहेत आणि सगळी महाविकास आघाडी इथे कामाला लागली। हेमंत शर्मा म्हणाले, हेमंत शर्मा मी ऐकलं नाही त्याच्यावर। आदित्य साहेब, चित्रा वाघ यांनी असा आरोप केलाय की उद्धव ठाकरेंनी जाहिरातीसाठी एका पॉर्न स्टारचा वापर केलेला आहे। त्या रेवण्णावर काय बोललेत? रेवण्णाचं आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये, त्याच्यासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला, ते कुठे जर्मनीला पळालेले आहेत। एक तरी अजून काही भाजपकडून कोणी काही बोललंय का? त्यांच्यावर तर आरोप झालेत, केसेस झालेत। म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं, त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे, त्याच्यावर बोलणं गरजेचं। मला वाटतं हे नजर इथे तिथे करण्याची गोष्ट करत आहेत। आज रेवण्णा असेल, आज ह्या मंत्रिमंडळात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत, एकावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत, त्याला परत घेतलेलं आहे, उद्धव साहेबांनी गेट आउट केलेलं। दुसरे मंत्री आहेत असे ज्यांनी सुप्रियतेनं अनेकदा शिव्या दिलेल्या आहेत, त्यांना देखील मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील असेच आरोप एका उमेदवार झालेत, कदाचित ते महाराष्ट्राचे रेवण्णा म्हणून निघू शकतील। अजून कोण काय बोलतंय भाजपतून?